आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनचा आढावा घेण्यापूर्वी महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणारी माणसं नाही, उलट लोकांचा विकास करण्याचा आमच्यावर दबाव म्हणून आमचा निर्णय। कोल्हापुरातल्या जाहीर सभेत अजित पवार यांचं विरोधकांना उत्तर। मराठा आरक्षणाच्या बद्दल सह्याद्री अतिथीगृहात उद्या सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटालाही बैठकीचं निमंत्रण। जालन्यातल्या लाठीचार्जवरून सत्ताधाऱ्यांवर ठाकरेंचा हल्लाबोल, मुख्यमंत्री आतापर्यंत जालन्याला का गेले नाहीत, ठाकरेंचा सवाल। हनुमान चालीसा पाकिस्तानमध्ये जाऊन म्हणायची असते का? देवेंद्र फडणवीस यांचा अमरावतीतून उद्धव ठाकरेंना टोला, स्टॅलिन आणि उदयनिधी यांच्यावरही जोरदार निशाणा। जळगावमध्ये विरोधानंतरही उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते पुतळ्याचं अनावरण, माजी मुख्यमंत्र्यांना प्रोटोकॉल कळत नाही, भाजपचा पलटवार। मनोहर जोशी यांच्या घरावरचा हल्ला ठाकरेंच्या सांगण्यावरून, सदा सरवणकर यांचा गौप्यस्फोट, ठाकरे गटाकडून सरवणकर यांना जोरदार उत्तर। नाशिकमध्ये बबनराव घोलप यांचा उपनेतेपद आणि संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा, वाघचौरे यांना दिलेल्या प्रवेशामुळे बबनराव घोलप नाराज। ठाण्यामध्ये लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना, 6 कामगारांचा मृत्यू, एकावर रुग्णालयात उपचार सुरू, पोलीस अग्निशमन दलाकडून तातडीनं बचाव कार्य। मुंबई गोवा महामार्गावरच्या रस्त्यांची पुन्हा चाळण, चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खड्डेमय रस्त्यातूनच। आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, 25 मिनिटात 50 बातम्या। अजित पवार यांनी कोल्हापूरमधल्या तपोवन मैदानात जाहीर सभा घेतली। आम्ही वेगळा निर्णय का घेतला? आमच्यावर दबाव होता असं सांगितलं जातं। आमच्यावर दबाव होता, पण लोकांचं काम पूर्ण करण्यासाठी दबाव होता, दुसरा दबाव नव्हता। आम्ही पण मराठ्याची औलाद आहोत, कुणाला आम्ही भीक घालणार नाही, मी जे बोलतो ते खरं बोलतो असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला। कोल्हापुरातील जनता अजित पवार यांच्यासोबत आहे हे या सभेनं दाखवून दिल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तर सत्तेत सहभागी होऊन जनतेला न्याय मिळवून देऊ शकतो। पवार साहेब ज्यांना गुरु मानतात ते चव्हाण साहेब सुद्धा सत्तेत गेले होते असं म्हणत आम्ही आमच्या समाजासाठी सत्तेत गेल्याचं भुजबळ यांनी सांगितलं। ज्यांनी पायतणाची भाषा केली त्यांना मुश्रीफ यांनी प्रेमानं जरी मिठी मारली तर बरगड्या उरतील का, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलाय। कोल्हापुरातल्या सभेत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला। गद्दारी केलेल्या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतणाचा वापर करावा लागेल अशी टीका आव्हाड यांनी केली होती। जे पक्ष सोडून गेले त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद झाल्याचं विधान शरद पवार यांनी केलंय। पक्षाच्या विरोधात सरकारमध्ये गेलेल्या 9 आमदारांच्या संदर्भात पवार यांनी भूमिका स्पष्ट केली। आमदार परत येण्यावर कोणतीही चर्चा नको असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। 25 वर्ष भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही, तशीच काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। भाजपनं सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला, यानंतर सुभाषचंद्र बोस यांना चोरलं, अगदी माझे वडील देखील चोरले। भाजप आणि संघाला आदर्श व्यक्ती उभे करता आले नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। यावेळेला पुतळ्याची उंची ठीक आहे, पण कामाची उंची कधी गाठणार असा सवाल करत त्यांनी मोदींना टोला लगावला। इंडिया नाव घेतलं की अनेकांना त्रास होतो अशी टीकाही त्यांनी केली। मुंबईत बसून देशाचं राजकारण करणारे 2च नेते देशात झाले, एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे। आम्हाला सारखं दिल्लीला जावं लागत नाही, आमचं राजकारण मातोश्रीवरूनच होतं असा टोला संजय राऊत यांनी लगावला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाती जी तलवार होती, जाताना ती तलवार ते शिवसेनेला देऊन गेले असंही त्यांनी नमूद केलं।
बबन घोलप सोमवारी आपल्याला मुंबईत भेटतील तेव्हा आम्ही हा विषय समजून घेऊ, अशा शब्दात संजय राऊत यांनी घोलप यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. घोलप हे कडवट शिवसैनिक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना बघितलं नाही आणि आता बांधावर जातात, अशी टीका नितेश राणे यांनी ठाकरेंवर केली. स्वतःचे कार्यक्रम बंद झाल्यानं दुसऱ्याचं काय चाललंय यावर त्यांचे कार्यक्रम चालतात, असा टोलाही त्यांनी लगावला. जळगावमध्ये 12 सप्टेंबरला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यावेळेला ते उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देतील अशी चर्चा सुरू आहे. हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ इथं जाऊन पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतलं. त्याचसोबत महापूजा आणि अभिषेक करत देवाच्या चरणी त्या नतमस्तक झाल्या. हिंगोलीत औंढा नागनाथ इथं जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यालाही पंकजा मुंडे यांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासह भाजपचे नेते आणि कामदार तानाजी मुटकुळे हे सुद्धा उपस्थित होते. सदा सरवणकर स्वतः पक्ष सोडून गेले, त्यावेळेला ते कोणाला कंटाळून गेले तेही त्यांनी जाहीर करावं, असं आव्हान सचिन अहिर यांनी दिलंय. वादग्रस्त वक्तव्य करून आपलं महत्त्व वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न सरवणकर करत असल्याची टीकाही त्यांनी केली. माजी मंत्री अशोक चव्हाण यांना शनिवारी नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद इथे सकल मराठा समाजाकडून घेराव घालण्यात आला होता. या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. साताऱ्यात मेरी माटी मेरा देश उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळेला खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे उपस्थित होते. या उपक्रमाच्या अंतर्गत साताऱ्याच्या विविध भागातून माती गोळा करत अमृत कलश भरून तो दिल्लीला पाठवला जाणार आहे. राणा दाम्पत्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीच्या स्पर्धेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळेला जेसीबीनं फुलं उधळत फडणवीस यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता राजपाल यादव सुद्धा उपस्थित होते. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. गुलाबराव पाटील यांच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानं दानवे पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. येवल्यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. येवला शहरासह 17 ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या शाखांचं उद्घाटन संभाजीराजे यांनी केलं आहे. गोंदियामध्ये नाना पटोले यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रा काढण्यात आली. यावेळेला यात्रेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजप सध्या वादळापूर्वीची शांतता अनुभवतोय. येणाऱ्या काही दिवसात मोठा स्फोट होऊ शकतो, असं विधान नाना पटोले यांनी केलं. ते गोंदियात बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. इंडिया आघाडीत वंचितला का घेत नाही याचं उत्तर काँग्रेसनं द्यावं, असं म्हटलंय प्रकाश आंबेडकर यांनी. आमचं शेत सोनिया गांधी किंवा नाना पटोले यांच्या शेताला लागून नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ओबीसी आमच्या विरोधात नाही, 2-4 लोक सोडली तर ओबीसी आमच्या मागणीला पाठिंबा देणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सरकार आमच्या मागणीसाठी सकारात्मक आहे आणि आम्ही सुद्धा सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. निवडणुकीच्या वेळेला मतं मागताना जात दिसते, पण निवडून आल्यानंतर पक्षानं परवानगी दिली नाही, असं बोललं जात असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. दरम्यान अकोल्यात निघालेल्या मराठा समाजाचा मोर्चा, त्यात मराठा आमदार होते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आता आरपारच्या लढाईची वेळ आली आहे. हातात दंडुके घेऊ पण आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असं वक्तव्य छावा संघटनेच्या नानासाहेब जावळे यांनी केलंय. त्याचसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व असून ते टिकेल असं आरक्षण देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे यांना कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे, कारण त्यांनी सांगितलं तसा GR काढता येऊ शकत नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. या विषयावर सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. आरक्षणाच्या बद्दल जरांगे यांची भूमिका रास्त आहे, परंतु सरकारच्या प्रयत्नांना जरांगे यांनी सहकार्य करावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लातूरमध्ये मराठा समाजाकडून उपोषण करण्यात येते. उपोषणाचा 5वा दिवस असून एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. टिकणारं आरक्षण द्यावं, अशी मागणी आंदोलकांच्याकडून करण्यात येते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडच्या कुटेवाडी गावात एका तरुणानं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र उपोषणकर्त्या तरुणांनी आणि स्थानिकांनी वेळीच धावून जात त्या तरुणाला रोखलं, त्यामुळे अनर्थ टळला. दादासाहेब वरपे असं अंगावर डिझेल ओतून घेणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्याला रोखण्यासाठी धावलेल्या उपोषणकर्त्याला नंतर चक्कर आली. आता दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मावळातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाची वाट धरली आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून मराठा आरक्षणासाठी सोमाटणे फाटा ते मुंबई असा पायी प्रवास सुरू झालाय. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मावळात फिरणार नाही असा पण त्यांनी केलाय. तिकडे मुंबईत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपण आग्रही असणार असल्याचं मराठा युवक जे पायी चालत निघालेत त्यांनी नमूद केलं. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलकांच्यावर झालेल्या लाठी हल्ल्याप्रकरणी काही तरुण जखमी झाले होते. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथल्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांना पुढच्या उपचारांसाठी मुंबईला पाठवण्यात आला आहे. शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी त्यांची विचारपूस करत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं त्यांना मुंबईला हलवलं. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना शक्ती मिळावी यासाठी बारामतीतल्या मराठा तरुणांनी जेजुरीच्या खंडोबाला साकडं घातलं. खंडोबाचा तळी भंडार करून सरकारला मराठ्यांना आरक्षण देण्याची सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करण्यात आली. ठाण्यामध्ये हायलँड पार्क जवळ एका इमारतीची लिफ्ट कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हिंगोलीमध्ये वडद फाटाजवळ एसटी महामंडळाची बस पेटवण्यात आली. अज्ञातांनी बसला आग लावली. हिंगोली वाशिम महामार्गावर ही घटना घडली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. कल्याणमध्ये रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेची प्रसूती झाली. यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय. महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्यानं दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान या संदर्भात चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलंय. बीडच्या माजलगाव शहरातील अनधिकृत गतिरोधक हटवण्यात आले. अनधिकृत गतिरोधकांच्यामुळे अपघात वाढले होते. याबद्दल न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली होती. प्रशासनाकडून आता कारवाई करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात 50 हेक्टरवर कॉपर आणि ब्रॉन्झ क्लस्टर उभारण्यात येणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली. भंडाऱ्यात झालेल्या दहीहंडी उत्सवानंतर ते बोलत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्यात आले होते, मात्र पावसामुळे पुन्हा एकदा अनेक खड्डे उघडे पडले आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसते. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगदा सोमवारपासून लहान वाहनांसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना मोठा दिलासा आहे. कशेडी बोगद्यातील एक मार्गिका खुली करण्यात आली आहे. अकोल्यात गंगानगर परिसरात बिबट्यानं एकावर हल्ला केला. जखमींवर सध्या उपचार सुरू असून स्थानिकांच्याकडून तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. चंद्रपुरात वरोरा तालुक्यातल्या शेगाव चिकणी या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली. खड्ड्यांच्यामुळे इथली बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करावी लागते. यावरून ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नांदेडमध्ये लोहा तालुक्यातल्या कपाशी गावात ग्रामस्थांनी आंदोलन केलं. स्मशानभूमीसाठी असलेली जागा बळकावण्याचा काही जणांवर प्रयत्न झाला होता. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी आंदोलकांच्याकडून करण्यात आली. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुरुम नगरपालिका प्रशासनानं विविध प्रमाणपत्रांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात दुप्पट ते तिपटीनं वाढ केली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं बोंबाबोंब आंदोलन केलं. सोलापुरात ईदगाह मैदानावरच्या मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. पावसानं दडी मारल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे पाऊस पडावा यासाठी नमाज पठण करून खास दुआ मागण्यात आली. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. वादळामुळे नाथप्लांट इथे एक घर कोसळलंय. घरात कोणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र घरातल्या सामानाचं मोठं नुकसान झालंय. जामनेर तालुक्यात 17 गावांना पाणी पुरवठा करणारं तोंडापूर धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणातले मासे नदीपात्रात वाहून जात असल्यानं नुकसान होत असल्याची भावना मच्छीमारांनी व्यक्त केली.
इकरा उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेला पूल सुद्धा पाण्याखाली गायब झालाय. 3 दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे वाशिम तालुक्यातला सगळ्यात मोठा संगमेश्वर पाणी प्रकल्प 100% भरलाय, ओव्हरफ्लो झालाय. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गडचिरोलीमध्ये ताडगाव जंगल परिसरातून 3 माओवाद्यांना अटक करण्यात आली. तिघांवर लाखोंची बक्षिसं होती. माओवाद्यांना हा मोठा धक्का मानला जातोय. बीडच्या गेवराईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाची अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे. गुहागरमध्ये टोळक्यानं दोघांवर जीवघेणा हल्ला केला. पीडित पाईप चोरीच्या संदर्भात चौकशी करत असताना एका कुटुंबातल्या 4घांनी चाकू आणि लोखंडी रॉडनं त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कल्याणमध्ये ड्रग्ज बाळगणाऱ्या विदेशी नागरिकांना पोलिसांनी जेरबंद केलंय. नायजेरियन आणि इराणी तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याजवळ 5.5 लाख रुपये किमतीचं MD ड्रग्ज सापडलंय. चंद्रपुरात राजुरा पोलिसांनी बाईक चोरीचा पर्दाफाश केला. या कारवाईत 17 चोरीच्या बाईक हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली. कार्लागडावर एकविरा आईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रावण महिना आणि वीकेंडमुळे भाविकांची गर्दी झाली. त्याचसोबत पावसाच्या पुनरागमनामुळे कार्लागड आणि आसपासच्या परिसरातलं सौंदर्य अधिकच खुललंय. पुण्यात मनसेच्या गणपती तुमचा किंमतही तुमचीच या उपक्रमाचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मनसेचे नेते प्रल्हाद गवळी यांच्यातर्फे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. नागरिकांना आवडलेली गणपतीची मूर्ती यावेळेला त्यांनी ठरवलेल्या किमतीनुसार त्यांनाच विकत घेता येते. सांगली महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक श्री गणेशाच्या मूर्ती कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. आमरा इथे कार्यशाळा पार पडली. 1000 पेक्षा अधिक तरुणांनी यात सहभाग घेतला. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेला असताना कल्याणच्या गणेश कला केंद्रात कामाला वेग आलाय. तयार झालेल्या गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जाणार आहे. रंगाचे दर वाढल्यानं मूर्तींच्या किमतीत सुद्धा जवळपास 20% वाढ झाली आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सांगली महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळतोय. अमराई इथं कार्यशाळा पार पडली. 1000हून अधिक तरुणांनी यात सहभाग घेतला. आतापर्यंत 200हून अधिक गणेश मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत. कार्लागडावर एकविरा आईच्या दर्शनाकरता भाविकांनी मोठी गर्दी केली. श्रावण महिना आणि वीकेंडमुळे भाविकांनी गर्दी केली. त्याचसोबत पावसाच्या पुनरागमनामुळे कार्लागड आणि आसपासच्या परिसरातील सौंदर्य अधिक खुललं. निवडणुकीवेळी मत मागताना जात दिसते, पण निवडून आल्यावर पक्षानं परवानगी दिली नाही असं बोललं जात असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. दरम्यान अकोल्यामध्ये निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चा मराठा आमदार होते का असा सवालही त्यांनी केला. लातूरमध्ये मराठा समाजाकडून उपोषण करण्यात येत आहे. उपोषणाचा 5वा दिवस असून एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे. टिकणारे आरक्षण द्यावं अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. गुलाबराव पाटील यांच्या आईचं निधन झाल्यानंतर दानवेंनी पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. बीडमध्ये पीक विमा घोटाळा सुरू असल्याचं बोललं जात आहे. 3 शेतकऱ्यांनी 2781 एकर अकृषिक जमिनीवर पीक विमा काढल्याची माहिती समोर आली. त्यासोबत 180 शेतकऱ्यांनी 61 एकरहून अधिकच्या क्षेत्रावर पीक विमा काढला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. अकोल्यातील गंगानगर परिसरात बिबट्याने एकावर हल्ला केला. जखमीवर सध्या उपचार सुरू आहेत. स्थानिकांकडून तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होती. आता आरपारची लढाई आहे. वेळ आली असून हातात दांडुके घेऊन आपण आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं वक्तव्य छावा संघटनेच्या नानासाहेब जावळेंनी केलं. त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व असून ते टिकेल असं आरक्षण देतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात राजुरा पोलिसांनी बाईक चोर टोळीचा पर्दाफाश केला. कारवाईमध्ये 17 चोरीच्या बाईक्स हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी 3घांना अटक झाली. अधिक तपास सुरू आहे.
चंद्रपुरामध्ये वरोरा तालुक्यातल्या शेगाव चिकणी या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। खड्ड्यांमुळे इथली बस सेवा बंद करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते। यावरून ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। येवल्यामध्ये छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांचं स्वागत करण्यात आलं। येवला शहरासह 17 ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या शाखांचं उद्घाटन संभाजीराजेंनी केलं। नांदेडमध्ये लोहा तालुक्यातील कापशी या गावात ग्रामस्थांनी आंदोलन केलं। स्मशानभूमीकरता आलेली जागा बळकावल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। मावळ तालुक्यामध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। त्यानंतर कृषी अधिकारी आणि शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। याबाबतचा अहवाल देखील सादर करण्यात आला। वाशिम शहरातील बहुतांश रस्त्यांची खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था झालेली आहे। शहरातील महत्त्वाचा बस स्थानक ते चिखली या VIP रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना वाढलेल्या आहेत। हे खड्डे बुजणार तरी कधी अशी विचारणा केली जाते। कोल्हापुरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले। कोल्हापूरकरांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। अजित पवार यांचा भव्य रोड शो काढण्यात आला। जे पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद आहेत असं विधान शरद पवारांनी केलेलं आहे। पक्षाविरोधात सरकारमध्ये गेलेल्या 9 आमदारांसंदर्भात पवारांनी भूमिका स्पष्ट केली। 9 आमदार परत येण्यावर कोणतीही चर्चा नको असं ते म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरामध्ये उत्तरदायित्व सभा होणार आहे। यापूर्वी त्यांनी कराड इथल्या प्रीती संगमावर जात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। साताऱ्यातील आणेवाडी टोलनाका आणि वाढे फाटा इथं अजित पवारांना भेटण्याकरता मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली। अनेकांनी ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेची सांगता झाली। यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20चं अध्यक्षपद ब्राझीलकडे सुपूर्द केलं। ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांचं अभिनंदन करत अध्यक्षपदाचं गेवल म्हणजे प्रातिनिधिक चिन्ह त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं। कानपूरमध्ये चोरीची अनोखी घटना समोर आली। घरात कुणीही नसल्यानं टोळक्यानं चोरी केली। मात्र टोळीतला एक चोरटा दारूच्या नशेत नग्नावस्थेत घरातच पडून राहिला। याबद्दलची माहिती मिळताच पोलीस घरात दाखल झाले आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला। हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून पोलिसांच्याकडून अधिक तपास सुरू आहे। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड बांधणार आहे। लडाखच्या न्योमा इथे हा प्रकल्प उभारला जाणार असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 12 सप्टेंबरला त्याचा शिलान्यास होईल। शाहरुख खानच्या जवान सिनेमानं तिसऱ्या दिवशी नवा रेकॉर्ड केला आहे। तिसऱ्या दिवशी सिनेमानं 74 कोटींची कमाई केली आहे। 3 दिवसात चित्रपटानं 200 कोटींचा टप्पा पार केला आहे। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असाच सुरू राहील।